नमस्कार, जय महाराष्ट्र. भरपूर महिलांचे भरपूर प्रश्न आलेले आहेत. सगळ्यात जास्त प्रश्न आपल्या चॅनलवरती जे आता येत आहेत ते नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला नाही. ई-केवायसी केली आहे तरी हप्ता आला नाही. ई-केवायसी बऱ्याच महिलांनी ई-केवायसी मध्ये चूक केलेली आहे आणि चूक कुठं झाली मी ह्याचं उत्तर तुम्हाला अगोदर पण दिलंय बरं का. पण त्याच्यामध्ये आता जो विषय माझ्याकडे आलेला आहे तो असा आहे की ताई आमचा हप्ता रिजेक्ट दाखवत आहे. माझ्याकडे अशा पण कमेंट आलेल्या आहेत की आमचा हप्ता जो आहे तो रिजेक्ट दाखवत आहे. तर का रिजेक्ट दाखवत आहे त्या संदर्भात आज बोलणार आहे. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे. बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. थोडंसं मी कामात आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ शेअर करायला जमलं नाही. काळजी करू नका. तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचलेल्या आहेत. जरी रिप्लाय तुम्हाला दिला नसेल तरी तुमच्या कमेंट सगळ्या वाचलेल्या आहेत. बऱ्याच महिलांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही. याच कमेंट आपल्याकडे सध्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की ताई आता आमचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आम्हाला आला नाही तर तो हप्ता आम्हाला आता येईल का? तर नाही. एकदा नोव्हेंबर आणि डिसेंबरचं वितरण झालं म्हणजे एखाद्या महिन्याचं वितरण जेव्हा होतं तेव्हा राहिलेल्या महिलांना परत समजा काही महिलांना हप्ता आला नाही तर त्या महिलांना परत हप्ता येतो का? तर अजिबात नाही. एकदा वितरण झालं कुठल्याही महिन्याचं, नोव्हेंबरचं घ्या किंवा डिसेंबरचं घ्या, नोव्हेंबर डिसेंबरचं वितरण जानेवारीमध्ये आता होणार नाही कारण हे जे वितरण आहे ते 2025चं वितरण होतं. बरोबर, 2025चं वितरण होतं नोव्हेंबर आणि डिसेंबर. त्यामुळे तो वर्ष संपलं आणि ते आता हप्तेही संपले. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आता येणार नाही. आता हप्ता का आला नाही तर बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की आमचा जो हप्ता आहे नोव्हेंबरचा किंवा डिसेंबरचा तो रिजेक्ट दाखवत आहे. तुमच्या अकाउंटला न जमा होण्याची दोन कारण आहेत. एक आहे ई-केवायसी मध्ये चूक आणि दुसरं आहे तुमच्या अकाउंटचा काही प्रॉब्लेम आहे का ते एकदा चेक करा. आता ह्याच्यामध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला सविस्तर देणार आहे. तर पहिला जो प्रश्न आहे की ताई आमचा हप्ता रिजेक्ट दाखवत आहे बँकेकडून. मला आता हे प्रश्न आलेले आहेत तर सगळ्यात अगोदर ह्याचं उत्तर देते. जर जर तुमचा हप्ता बँकेकडून रिजेक्ट झाला असेल किंवा बँकेने तुमचा हप्ता रिजेक्ट केला म्हणजे तुमच्या अकाउंटला जमा झाला नाही, सरकारने पाठवलाय पण तुमच्या अकाउंटला जमा झाला नाही तर कशामुळं? एक तर तुमची केवायसी नसणार आहे किंवा तुमचं आधार सीडिंग नसणार आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आमचं आधार सीडिंग पण आहे, आमचं केवायसी, आमचं सगळं ओके. तुमचं ओके आहे, तुमच्याबद्दल मी बोलतच नाही. ज्या महिलांच्या मला कमेंट आल्या ज्यांचं आधार सीडिंग नाहीये किंवा त्यांचं केवायसी नाहीये बँकेत जाऊन, काही कारणास्तव तुमचं अकाउंट बंद झालेलं आहे, असे जे मुद्दे आहेत ना त्याच्यामुळं तुमच्या बँकेने तुमचा हप्ता जो आहे तो रिजेक्ट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्यात अगोदर काय करावं लागेल? बँकेत जावं लागेल. तुमच्या अकाउंटची ई-केवायसी सांगते मी, अकाउंटची ई-केवायसी करावी लागेल आणि अकाउंटचं आधार सीडिंग करावं लागेल. आलं का लक्षात? ई-केवायसी आणि आधार सीडिंग ह्या दोन्ही पण जे आहेत हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत. आधार सीडिंग काय आहे आणि ई-केवायसी काय आहे ह्याच्यावर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहेत. सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? तर आता येऊया आधार सीडिंग आणि ई-केवायसी. तर जर तुमचा हप्ता जो आहे सरकारकडून तुमच्या अकाउंट सरकारने तर पाठवलाय पण तुमच्या अकाउंटमध्ये आला नाही तर तुम्ही लगेच जाऊन तुमचं अकाउंट चेक करून घ्या. काही कारणास्तव तुमचं अकाउंट बंद केलंय का? बँकेने हप्ता कशामुळे तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे घेतलेला नाही किंवा मग काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही तुमच्या अकाउंटचं चेक करून घ्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बँकेने हप्ता रिजेक्ट केलाय म्हणजे बँकेचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते तुम्ही बँकेत जाऊन एकदा चेक करा. कारण तुम्ही जोपर्यंत बँकेतली सर्व प्रोसिजर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जानेवारीचा पण हप्ता तुम्हाला मग येणार नाही. त्यामुळे पहिले बँकेत जा. आता हा मुद्दा होता बँकेने रिजेक्ट केलेल्या हप्त्या संदर्भात जी मी माहिती सांगितली. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया की तुमचा जो हप्ता आहे तो पोर्टलवरूनच म्हणजे तुमचा जो लाभ आहे तो पोर्टलवरूनच रिजेक्ट दाखवत आहे. म्हणजे बऱ्याच महिलांना असा आलेला आहे की एकतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचा लाभ घेत आहात किंवा तुम्ही गव्हर्नमेंटची पेन्शन घेत आहात. बरोबर, असं तिथं आलेलं आहे आणि तिथं फुली मारलेली आहे तुमच्या हप्त्याच्या समोर किंवा तुमच्या योजनेच्या लाभार्थीच्या समोर त्या नावाच्या पुढं असं फुली मारलेली आहे. आलं का लक्षात? आता हे कशामुळे झालंय तर तुम्ही ज्या दोन चुका केलेल्या आहेत कुठं? त्या दोन प्रश्नांमध्ये. आता बऱ्याच महिलांनी अगोदर ही केवायसी केली तिथंही त्यांनी त्या दोन प्रश्नांमध्ये चुका केल्या आणि आता नंतर ही केवायसी करायला सांगितली तिथं पण तुम्ही चुका केल्या. त्याच्यामुळे तुम्ही आता जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी लाभ घेत नसेल ह्याचा, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही लाभ घेत नसेल आपल्या सरकारी
सरकारी कर्मचारी, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नसेल किंवा तुम्ही सरकारच्या कुठल्याही पेन्शनचा लाभ घेत नाही आहात, सगळं बरोबर आहे. पण तुम्ही जे 2 प्रश्न दिले ना, त्या 2 प्रश्नांमध्ये जर तुम्ही चूक केली ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते रिजेक्ट दाखवत आहे. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्या आता रिजेक्ट दाखवतोय, तर आम्ही काय करावं? तर जर तुम्हाला असं रिजेक्ट दाखवत असेल, तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय, सरळ सरळ प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा, किंवा महिला व बाल कल्याण विभाग तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभाग आहे, त्या ठिकाणी जाऊन रितसर ऍप्लिकेशन द्या. आता ऍप्लिकेशन काय द्यायचं आहे? तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्या अर्जामध्ये लिहायचा आहे. जो अर्ज मी द्यायला सांगितला, मी अगोदर पण सांगितलंय, खूप वेळा सांगितलंय, जर तुम्हाला लाभ मिळत नाही तर तुमचा अर्ज, तुमचं ऍप्लिकेशन तिथपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. खूप, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून जाणार नाही काहीच होत नाही. बाकी जर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही करा ना, मी करतेय माझ्या पद्धतीने, मला जिथं जिथं माहिती पाठवायची आहे त्या त्या ठिकाणी मी माहिती पाठवलेली आहे. काही गोष्टी मला ओपनली तुम्हाला सांगता येत नाहीत, माझ्या अंतर्गत कामं असतात. पण मी ही माहिती की ई-केवायसी मध्ये बऱ्याच महिलांकडनं चूक झाली, महिलांची ई-केवायसी चुकली आहे, ई-केवायसी केली नाही, बऱ्याच महिलांचा लाभ बंद झालेला आहे, ही सगळी माहिती मी ऑलरेडी जिथं मला पाठवायची आहे तिथं पाठवलेली आहे. मी प्रयत्न सुद्धा करत आहे. पण तरी सुद्धा मी अगोदरही सांगितलंय, मी एकटीने प्रयत्न करून काही उपयोग नाही. तुमचे जेवढी जास्त अर्ज त्या ठिकाणी जातील, जिथं मी सांगितले तिथं, जोपर्यंत तुमचे अर्ज जाणार नाही तोपर्यंत ती प्रक्रिया होणार नाही. हे ऑप्शन ई-केवायसी साठी येणं हे खूप महत्वाचं आहे. मी आज एक ट्विटरलाही व्हिडिओ शेअर करणार आहे की आपल्याला ई-केवायसीचं ऑप्शन परत देण्यात यावं म्हणून. बाकी तुम्हीही कमेंट करा. तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. एक तर तुमचा लाभ जो आहे तो रिजेक्ट झालाय ना, आता तिथून कुठून पोर्टलवर दाखवत आहे रिजेक्ट झाला. आता तुम्ही तिथे काय करू शकत नाही का? फॉर्म जर अपात्रच केला असेल तर आपण काहीच करू शकत नाही. आता त्याच्यासाठी परत आपल्याला ई-केवायसी ही परत येणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही परत ई-केवायसी करणार, त्यानंतर तुमचा लाभ चालू होणार. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलंय ऍप्लिकेशन द्या. तुमची ई-केवायसी चुकलेली आहे, तुम्ही पात्र असून तुम्हाला लाभ मिळत नाही, बरोबर ना? तर आज तुमच्या ह्या 2च प्रश्नांची उत्तरं मी याच्यामध्ये दिलेली आहेत. बाकी अजून काहीही तुमचे, हे सगळ्यात जास्त महत्वाचे मला हेच प्रश्न येत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला नाही. आता नवीन जे आहे, जसं जसं फॉर्मची पडताळणी होते तसं तसं तिथं रिजेक्ट दाखवत आहे. बघा, आता तर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाहीये. आता आपण जानेवारी पासून बघणार आहोत की अजून किती महिलांचा फॉर्म अपात्र होणार आहे. बघा तुम्ही, जानेवारी सुद्धा बऱ्याच महिलांना हप्ता मिळणार नाही, कारण सगळ्यांनीच चुका केल्यात. बऱ्याच महिलांनी केवायसी पण केलेली नाहीये. आता तुम्ही पहा की जानेवारीचं जेव्हा वितरण आपलं होईल ना, तेव्हा बघा तुम्हाला समजेल की अजून काय होते. त्यामुळे मी सांगितलं की तात्काळ जाऊन तुम्ही महिला व बाल कल्याण विभाग तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तक्रार द्या, रितसर तक्रार द्या, अर्ज द्या त्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला किती दिवसापासून सांगतेय. बाकी तर मी पण करत आहे, बाकी काळजी करू नका. अजून तुमच्या ह्याच्यावर काहीही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. बाकी तुमच्या 2 महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांवर मी आज हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला इतर महिलांपर्यंत शेअर करा. तुमच्यासारखेच त्यांनाही प्रश्न असतील, असा विचार नका करू की मी का करू, कारण तुम्ही एक शेअर केलं ना, कोणाचं तरी काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल, किंवा त्यांना कळेल की आपल्याला काय करायचं, किंवा त्यांना कळेल की आपल्याला हप्ता काय येत नाहीये, बरोबर ना? जसं तुम्हाला लाभ मिळत नाही तसं अशा आणखी बऱ्याच महिला आहेत ज्यांना लाभ का मिळत नाही ते समजत नाहीये. त्यामुळं आज मी या 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, हाईक करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता. इतर महिलांपर्यंत शेअरही करू शकता. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर परत व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.